संत तुकाराम आणि तुकाराम तेव्हा गाथा मित्रांनो, पूर्वीपासून एक म्हण आहे, कोणाचं भलं करताना आलं तर त्याच्या अन्नात माती घालू नका. पण अन्नात माती घालवणारी लोक नव्हती, अन्नात विष घालवणारी लोक होती. एवढं शुद्ध दूध आम्ही शेतकऱ्यांनी द्यायचे आणि त्याला बाजार मिळत नव्हता. चांगला गुळ बाजारात नेलं त्याला बाजार मिळत नव्हता. त्यात भेसळ होती, जहर होतं. हे जहर रोखायचं काम केले तुकाराम महाराज मुंडे साहेबांनी. मुंडे साहेब, तुम्हाला मी तुकाराम महाराज का म्हणतोय? प्रत्यक्ष देऊचे तुकाराम महाराज आम्ही पाहिलं नाही, परंतु ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं त्यावेळेला परमेश्वर जन्म घेतो. त्याप्रमाणे खरंच तुमचा जन्म झालेला आहे. आज हे भेसळयुक्त दूध विकणारे इतके घाबरलेत, भेसळयुक्त गुळ विकणारे इतके घाबरलेत की आमच्या दुधाला चांगला बाजार आलाय, आमच्या गुळाला चांगला बाजार आलाय आणि खाणाऱ्यांना पण विषमुक्त मिळतंय. आमचं आयुष्य तुम्हाला लाभावं आणि अशाच पद्धतीने आपण ह्या मानवजातीची सेवा करत राहा ही परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.